आहे। 10 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मंगळवारी 14 ऑक्टोबर रोजी 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती सोडण्याचे आदेश आत्ताच 5 मिनिटांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिले आहेत। ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे 3000 रुपये बँकेत सोडल्याचा महिलांना मेसेज मोबाईलवरती या ठिकाणी मंगळवारी 14 ऑक्टोबर रोजी या ठिकाणी आल्याचं येणार आहे। आता फायनल निर्णय मुख्यमंत्री साहेबांनी सरकारच्या माध्यमातून घेतल्याचं सांगितलंय। मंत्रिमंडळाची बैठक या ठिकाणी आजच झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामध्ये महिलांच्या तक्रारी ऐकण्यात आल्या। यामध्ये महिलांनी स्पष्टपणे सांगितलं, मागच्या दिवाळीला तुम्ही एकदम 7500 रुपये बँकेच्या खात्यावरती दिवाळी बोनस म्हणून पाठवले होते, परंतु या दिवाळीला फक्त तुम्ही सप्टेंबर महिन्याचे आता 1500 रुपये या ठिकाणी पाठवले आहेत। आम्हाला दिवाळी बोनस तुम्ही का पाठवला नाही असं म्हटल्यावर तातडीने अर्थ विभागाकडून दिवाळी बोनससाठी 4000 कोटी एक्स्ट्रा या ठिकाणी नियोजन करून महिला व बालविकास खात्याला देण्यात आता या ठिकाणी आलंय। आताच मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय की आता डीबीटीचं बटन दाबलंय आणि 10 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता हे पैसे या ठिकाणी सोडण्यात आले आहेत। त्यामुळे मंगळवारी 14 ऑक्टोबर रोजी बहिणींचा खऱ्या अर्थाने दिवाळीचा सण या ठिकाणी गोड होणार आहे। अनेक लाडक्या बहिणींनी एकनाथ शिंदे साहेबांना पत्र सुद्धा लिहिलं होतं, काहींनी फोन केला होता आणि सांगितलं होतं की आम्हाला दिवाळी घ्यायला कपडे या ठिकाणी अजिबात नाही आहेत, म्हणजे दिवाळीला कपडे घेण्यासाठी पैसेच नाही आहेत, फराळ घेण्यासाठी पैसे नाहीत। जर यावर्षी तुम्ही जर दिवाळीला आम्हाला पैसे नाही दिले तर आमची दिवाळी होणार नाही असं या ठिकाणी महिलांनी आता विनंती केल्यानंतर याचाच विचार करून एकनाथ शिंदे साहेबांनी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी टोटल 3000 रुपये या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला आहे। दिवाळी गिफ्ट हे आता त्या ठिकाणी असणार आहे असं सांगितलंय। लक्षात ठेवा, दिवाळीचे गिफ्ट सर्वच महिलांना मिळणार नाही, काही मोजक्याच जिल्ह्यामध्ये आता हे दिवाळी गिफ्ट आता सरकारच्या माध्यमातून देण्याचा निर्णय झाला आहे। मग आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये मंगळवारी 14 ऑक्टोबर रोजी पैशांचं वितरण होणार आहे हे तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये आता सांगणार आहे। लाडक्या बहिणींसाठी मंगळवार 14 ऑक्टोबर हा गोड असणार आहे। यामध्ये काही मोजके जिल्हे सरकारच्या माध्यमातून आता निवडण्यात आलेत। या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून ज्या बहिणींनी आतापर्यंत 15 हप्ते आपल्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून बँकेमध्ये घेतले आहेत त्यांनाच हा लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती दिवाळीचं गिफ्ट म्हणून देण्यात येणार असल्याची मोठी माहिती आत्ताच त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। कारण सरकारने स्पष्टपणे सांगितलंय की आता त्या ठिकाणी 15 हप्ते जी महिला आता घेते, म्हणजे सरकारने त्यांच्या बँकेच्या खात्यावर 15 हप्ते आतापर्यंत सोडलेत, ती खरोखर गोरगरीब आणि गरजू महिला आहे। म्हणूनच महिला व बालविकास खात्याने सगळेच्या सगळे हप्ते त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा केले आहेत। त्यामुळे आता बघा, आतापर्यंत 15 हप्ते बँकेच्या खात्यावरती ज्या ज्या महिलांनी घेतलेत अशा सर्व त्या ठिकाणी 15 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता लाडकी बहीण योजनेचा दिवाळीचा एक बोनस तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आला आहे। त्यासाठी तुम्ही आता सज्ज राहायचं आहे। कोणत्या लाडक्या बहिणींना हे पैसे मिळणार आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत, कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये हा लाभ भेटणार आहे हे सुद्धा या ठिकाणी सविस्तरपणे तुम्हाला आम्ही सांगणार आहे। महिलांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांकडे तक्रारी केल्यानंतर ही महिलांची तक्रार लक्षात घेऊन त्यांना दिवाळीचं एक बोनस या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जाहीर केला आहे। तुम्ही आत्ताच व्हिडिओच्या सुरुवातीला ऐकलं आहे, 10 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मंगळवारी 14 ऑक्टोबर रोजी हे पैशांचं वितरण या ठिकाणी करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांच्या साहेबांकडून सांगण्यात आलंय। मग आता कोणत्या बहिणींना हा लाभ त्या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे बघा, या ठिकाणी यादी काय काय आल्या तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवणार आहे। लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी कोणत्या लाडक्या बहिणींना हे पैसे मिळणार आहेत हे तर तुम्हाला सांगणारच आहे, परंतु मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले तुमच्या बँका कोणकोणत्या आहेत त्यानुसार मंगळवारी काही बहिणींना हा लाभ सकाळी वितरित करण्यात येणार आहे, काही बहिणींना दुपारी या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे, काहींना रात्री 12 वाजेपर्यंत दिवसभरामध्ये कधी पण तुमच्या बँकेच्या खात्यावरती 3000 रुपये जमा झाल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती आता तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे। सरकारने सर्वात मोठं त्या ठिकाणी पाऊल उचलल्याचं त्या ठिकाणी सांगण्यात आले। त्यामुळे बहिणी आता एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारवर खुश झाल्याचं पाहायला मिळतंय। जशा प्रकारे सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा करण्यात तुमच्या बँकेच्या खात्यावरती आले, तुम्हाला मेसेज मोबाईलवरती आला, तशा प्रकारे दिवाळी बोनस म्हणून या ठिकाणी तुम्हाला 3000 रुपये प्रत्येक लाभार्थी लाडक्या बहिणीच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून देण्यात येण्याचा निर्णय घेतला आहे। परंतु सरकारने यासाठी एक अट लावल्या, फक्त एकच अट आहे,
ती अट म्हणजे तुम्ही गोरगरीब आणि गरजू महिला असेल तरच तुम्हाला हा लाभ भेटणार आहे। तसेच तुमच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल त्याच लाडक्या बहिणींना हा लाभ भेटणार आहे। तसेच यामध्ये महत्त्वाची अट अशी आहे ती सर्वांनी लक्षात ठेवा, यामधून अनेक बहिणी आता अपात्र होणार आहेत, ती म्हणजे तुमचं मतदान कार्ड असेल तरच तुम्हाला हा दिवाळीचा बोनस या ठिकाणी घेण्यात येणार आहे। त्याच महिलांना हा लाभ सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। त्यामुळे तुमच्याकडे पण मतदान कार्ड असेल तर तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत बघा, कारण मंगळवार 14 ऑक्टोबर रोजी मतदान कार्ड असणाऱ्या आता सर्व महिलांना दिवाळी बोनस म्हणून 3000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता या ठिकाणी या 15 जिल्ह्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। परंतु फक्त हेच 15 जिल्हे बरं का, हे 15 जिल्हे सोडून इतर जिल्ह्यामध्ये लाभ भेटणार नाही। मग आता या 15 जिल्हे नेमकं कोणते आहेत, तुमच्या गावामध्ये नेमकं लाभ भेटणार का, नक्की बघा। आतापर्यंत 15 हप्ते आपल्या बँकेच्या खात्यावर ज्या ज्या महिलांनी घेतलेत, तुमच्याकडे मतदान कार्ड असेल तर तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा, कारण या 15 जिल्ह्यामध्ये हा लाभ देण्याचा सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला आहे। लाडक्या बहिणींनो, मंगळवार त्या ठिकाणी 14 ऑक्टोबर हा तुमच्यासाठी एकदम भारी असणार आहे। तुम्हाला आठवतंय का बघा, मागच्या वेळी अशाच प्रकारे दिवाळी होती आणि दिवाळीच्या मुहूर्तावर एकदम 7,500 रुपये बहिणींच्या खात्यावरती सोडण्यात आले। कारण दिवाळीला लाडक्या बहिणींना खर्च असतो, कपडे घ्यायचे असतात, तसेच फराळाचं खरेदी करायचं असतं, त्यामुळे सरकारने 7,500 रुपये पाठवले होते। परंतु सरकार आता 7,500 रुपये पाठवणार नाही, फक्त 3,000 रुपये या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला आहे। तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे की दिवाळी कोणाचा त्या ठिकाणी म्हणजे मागच्या वेळी दिवाळी होती ती सर्वांचीच गोड झाली होती, त्यामुळे दिवाळीला प्रत्येक त्या ठिकाणी बोनस आता देण्याचा सरकारने निर्णय घेतल्यामुळे मंगळवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी बहिणींच्या खात्यावरती हा बोनस या ठिकाणी या 15 जिल्ह्यामध्ये सोडण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून झाला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही ऐकले सांगितले की 10 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता या ठिकाणी 3000 रुपये जमा करण्यात येणार आहे। मग आता कोणकोणत्या 15 जिल्ह्यामध्ये हा लाभ मिळणार आहे ते तर तुम्हाला सांगणारच आहे। बघा, आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, 36 जिल्ह्यामधील फक्त 15 जिल्हे असे निवडलेत की ज्यामध्ये गोरगरीब आणि गरजू महिला जास्त राहतात, अशा महिला या ठिकाणी निवडले। त्यामुळे दिवाळीचा जो बोनस आहे तो 3000 रुपयांचा लाभ सरकारच्या माध्यमातून आता दिलेले, तर त्यामध्ये प्रत्येक जिल्हे, त्या जिल्ह्यातील तालुके आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पैसे मिळणार की नाही हे या ठिकाणी सांगण्यात आले। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, मंगळवार 14 ऑक्टोबर लक्षात ठेवा, काहींना सकाळी पैसे या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत, काहींना दुपारी, तर काही लाडक्या बहिणींना वेगवेगळ्या बँका असल्यामुळे, जुन्या बँका असल्यामुळे, त्या ठिकाणी आता सरकारी बँका नसल्यामुळे काहींना पैसे संध्याकाळी रात्री 12 वाजेपर्यंत देखील जमा झाल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती आता पाहायला मिळणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींना दिवाळीचा बोनस देण्याचा जाहीर केलंय। कोणत्याही लाडक्या बहिणीवर अन्याय होऊ देणार नाही, दिवाळीचा बोनस आम्ही सर्व लाडक्या बहिणींना देणार आहोत। परंतु 36 जिल्ह्यापैकी फक्त 15 जिल्ह्यामध्येच हा लाभ भेटणार आहे। मग आता तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की फक्त 15 जिल्ह्यामध्येच का लाभ भेटणार आहे, याचं कारण म्हणजे आता आम्ही गोरगरीब आणि गरजू महिला ज्या आहेत त्यांनाच लाभ या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सोडणार आहोत। कारण श्रीमंत महिला आणि मध्यमवर्गीय महिला यांच्याकडे जास्त त्यांना पैशांची गरज नसते, फक्त गोरगरीब आणि गरजू महिलांनाच पैशांची जास्त गरज असते, त्यावरतीच त्यांची दिवाळी अवलंबून असते। आता त्यांना कपडे घेण्यासाठी, दिवाळीचा इतर बाजारदार करण्यासाठी आता या पैशांची अत्यंत गरज असते। याचाच विचार करून सरकारच्या माध्यमातून 3000 रुपये बोनस देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे। मग कोणत्या जिल्ह्यामध्ये हा लाभ भेटणार आहे याची यादी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगणार आहे, त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन बघा। मंगळवार 14 ऑक्टोबर लाडक्या बहिणींचा दिवाळीचा सण या ठिकाणी गोड होणार आहे। सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या तालुक्यामध्ये हा लाभ सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। बघा, या ठिकाणी पहिला जिल्हा सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलाय तो म्हणजे अकोला जिल्हा। आता अकोला जिल्ह्यामध्ये सर्वांनाच लाभ भेटणार नाही, फक्त याच तालुक्यामध्ये अकोला जिल्ह्यातील महिलांना लाभ भेटणार आहे। तर ते जिल्हे म्हणजे आता बघा, अकोला जिल्ह्यातील 7 तालुक्यामध्ये लाभ भेटणार आहे। अकोला, अकोट, तेल्हार, पातूर, बार्शी, टाकळी, बाळापूर आणि मूर्तिजापूर या तालुक्यामध्ये आता अकोला जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना
टोटल आता तुम्हाला 3,000 रुपयांचा दिवाळी बोनस मंगळवार 14 ऑक्टोबर रोजी तुमच्या बँकेच्या खात्यावरती सोडण्याचा निर्णय झाला आहे। प्रत्येक जिल्हे व त्या जिल्ह्यांची तालुके कोणकोणते आहेत नक्की बघा। महिलांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडून आणि एकनाथ शिंदे साहेबांकडून दिवाळीचा बोनस या ठिकाणी जाहीर झाल्याचं सांगण्यात आलंय। त्यामुळे आता तुमचा जिल्हा तालुका कोणता आहे 2 मिनिटे तुम्ही लक्ष देऊन बघा। आता बघा पुढचा जिल्हा निवडण्यात आलाय अमरावती जिल्हा। अमरावती जिल्ह्यात सुद्धा सर्वांना पैसे मिळणार नाहीत, फक्त याच तालुक्यामध्ये हे पैसे मिळणार आहेत। यामध्ये भातुकली, नांदगाव, त्या ठिकाणी चांदूर बाजार, वरुड, मोर्शी, धामणगाव रेल्वे, तिवसा, चिखलदरा, सुरजी, अंजनगाव, दर्यापूर, नांदगाव खंडेश्वर, भातुकली, अमरावती या तालुक्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना हा लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार असल्याची मोठी माहिती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आली आहे। त्यामुळे तुमचा जिल्हा कोणता, तुमचा तालुका कोणता या ठिकाणी लक्ष देऊन बघा। मुख्यमंत्र्यांच्या साहेबांच्या माध्यमातून 10 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती टोटल त्या ठिकाणी 4,000 कोटी रुपयांचा दिवाळी बोनससाठी निधी मंजूर करण्यात आला आणि हा निधी या ठिकाणी वाटप करण्याचे आदेश मंगळवारी त्या ठिकाणी 14 ऑक्टोबर रोजी निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे। त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपला जिल्हा, त्या जिल्ह्यामधील तालुके कोणते निवडण्यात आलेत नक्की बघा। पुढचा जिल्हा आहे अहिल्यानगर। या अहिल्यानगर जिल्ह्यातील 14 तालुक्यामध्ये हा लाभ सरकारच्या माध्यमातून देण्यात येतोय। आता बघा या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या तालुक्यामध्ये लाभ देण्यात येतोय बघा। अकोले, कर्जत, कोपरगाव, जामखेड, नगर, नेवसा, पाथर्डी, पारनेर, संगमनेर, श्रीगोंदा, शेवगाव, राहुरी, श्रीरामपूर आणि चांदवड या तालुक्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील आता सर्व बहिणींना लाडकी बहीण योजनेचा आता तुम्हाला दिवाळीचा बोनस म्हणून गिफ्ट स्वरूपात या ठिकाणी मिळणार आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा कोणता आहे पहा। आता पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय धाराशिव। धाराशिव जिल्ह्यातील फक्त याच तालुक्यामध्ये हा लाभ सरकारच्या माध्यमातून देण्याचा निर्णय घेतला आहे। धाराशिव, तुळजापूर, उमरगा, लोहार, कळंब, भूम, वाशी आणि परांडा या तालुक्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील महिलांना हा लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यास सरकारच्या माध्यमातून मान्यता मिळाली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणी एकंदरीतच खुश झाल्याचं पाहायला मिळतंय। सरकारचे आभार मानू लागलेत। मंगळवार 14 ऑक्टोबर लाडक्या बहिणींचा दिवाळीचा सण या ठिकाणी गोड करणार असल्याचं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले आणि तशा प्रकारे बोलल्याप्रमाणे एकनाथ शिंदे साहेबांनी पाळला। कारण सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये तर बहिणींना सोडलेत। आता उरला प्रश्न हा की आता उरलेल्या सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती टोटल 1,500 रुपयांचा लाभ जमा करण्यात आता येणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा या ठिकाणी कोणता सांगण्यात आलाय बघा। आता बघा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील या तालुक्यामध्ये हा लाभ सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। ते म्हणजे छत्रपती संभाजीनगर, कन्नड, सोयगाव, सिल्लोड, फुलंब्री, खुलताबाद, वैजापूर, गंगापूर आणि पैठण या 9 तालुक्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला दिवाळीचं गिफ्ट, तुम्हाला कपडे खरेदी करण्यासाठी, तुम्हाला इतर दिवाळीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आता त्या ठिकाणी देण्याचा निर्णय झाला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणी या ठिकाणी खुश झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर आता पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय कोल्हापूर जिल्हा। कोल्हापूर जिल्ह्यातील कोणकोणत्या लाडक्या बहिणींना हा लाभ भेटणार आहे बघा। यामध्ये आजरा आहे, करवीर आहे, कागल आहे, गगनबावडा आहे, गडहिंग्लज आहे, चंदगड आहे, पन्हाळा, भूतगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ आणि हातकलंगले या तालुक्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला त्या ठिकाणी महत्त्वाचा आता दिवाळी बोनस सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आता आल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर आता पुढचा जिल्हा आहे गडचिरोली। आता गडचिरोली जिल्ह्यातील कोणत्या लाडक्या बहिणींना हा लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती देण्याचा निर्णय घेतलाय बघा। आता यामध्ये आता अहेरी, आरमोरी, एटापल्ली, कुरखेडा, कोरची, गडचिरोली, चारमोर्शी, देसाईगंज, धानोरा, भामरागड, मुलचेरा आणि सिरोंचा या तालुक्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील महिलांना हा लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे। त्यानंतर गोंदिया जिल्ह्यातील तुम्ही महिला असाल तर तुम्हाला आता या तालुक्यामध्ये कोणकोणत्या महिलांना पैसे मिळणार आहेत बघा। गोंदिया जिल्ह्यातील आता गोंदिया,
आमगाव, मोरगाव, आता अर्जुनी, कोरेगाव, तिरोडा, देवरी, सालेकसा, सडक अर्जुनी या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी गोंदिया जिल्ह्यातील बहिणींना हा लाभ सरकारच्या माध्यमातून देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे। त्यानंतरचे पुढचे जिल्हे कोणते आहेत, तालुक्यामध्ये कोणत्या लाभ भेटणार आहे बघा। त्यानंतर आता चंद्रपूर जिल्ह्यातील आता या तालुक्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला कितवा, तर तुम्हाला दिवाळीचा हप्ता त्या ठिकाणी बोनसच्या स्वरूपात मिळणार आहे। तर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलंय चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर, भद्रावती, वरोरा, चिमूर, नागभीर, ब्रह्मपुरी, सिंदेवही, मूल, गोंडपिपरी, पोंभुर्णा, सावली, राजुरा, कोरपना, जिवती, बल्लारपूर आता या 15 तालुक्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा या ठिकाणी दिवाळीचा बोनस देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून आता घेण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे तुमचे तालुके कोणते आहेत, तुमचा जिल्हा कोणता आहे नक्की बघा। त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील 15 तालुक्यामध्ये हा लाभ सरकारच्या माध्यमातून दिवाळी बोनसच्या स्वरूपात देण्याचा निर्णय आता घेतला आहे। ते म्हणजे आता अमळनेर, एरंडोली, आता चाळीसगाव, चोपडा, जळगाव, मुक्ताईनगर, जामनेर, धरणगाव, पाचोरा, त्या ठिकाणी पारोळा, बोदगाव, आता बुडगाव, भुसावळ, यावल आणि रावेर आता या तालुक्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील महिलांना सुद्धा लाभ देण्याचा सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आला आहे। आता 3 जिल्हे सांगितलेत, त्या 3 जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये शेवटचा लाभ भेटणार आहे तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता। आता बघा या ठिकाणी जालना जिल्ह्यातील आता या बहिणींना लाभ भेटणार आहे। ते म्हणजे अंबड, भोकरदन, बदनापूर, घनसावंगी, त्या ठिकाणी परतूर, मंठा, जाफराबाद या 8 तालुक्यामध्ये जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना हा लाभ सरकारच्या माध्यमातून देण्याचा निर्णय झाला आहे। त्यानंतर धुळे जिल्ह्यामध्ये धुळे, शिरपूर, साक्री, सिंदखेडा या 4 तालुक्यामध्ये धुळे जिल्ह्यात सुद्धा हा लाभ सरकारच्या माध्यमातून देण्याचा निर्णय झाला आहे। त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील या तालुक्यामध्ये हा लाभ भेटणार आहे। नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकोवा, अक्राणी आता या 7 तालुक्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील सुद्धा लाडकी बहीण योजनेचा त्या ठिकाणी लाभ तुम्हाला भेटणार आहे। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।